हॅलो मित्रांनो, ग्रो विथ गुरुमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर मित्रांनो, आपण आजसाठी ट्रेड प्लॅन करूया. तर बघा मित्रांनो, काल मार्केटने काय केलं, काल मार्केटने ओपन होऊन खालच्या साईडला कन्सॉलिडेट करून 25,500ची लेवल ब्रेक केली. बरेचसे सेलर्स ॲड केले आणि मार्केटने सर्वांना ट्रॅप केलं. तर आपण आजच्यासाठी ट्रेड प्लॅन करूया. तर मित्रांनो, आजच्यासाठी रेजिस्टन्स लेवल 25,900 ते 25,950 आहे. कारण की मार्केटने खाली येताना हा एक सपोर्ट झोन म्हणून ॲक्ट केला होता आणि मार्केटने खाली आल्यानंतर याला रिस्पेक्ट देऊन इथूनच खाली आला, या लेवलपेक्षा वर गेलं नाही आणि त्यापासून 50 पॉईंटवर 26,000 म्हणजे हा एक सायकॉलॉजिकल रेजिस्टन्स लेवलसुद्धा आहे. जेणेकरून मार्केट जर एखाद्या वेळेस गॅप अप ओपन झाले तर इथून प्रॉफिट बुकिंग येऊ शकते. कारण की वरच्या साईडला मल्टिपल रेजिस्टन्स आहे. मार्केटमध्ये सपोर्ट लेवल जर बघितलं तर 25,650 ते 25,680 हा एक सपोर्ट झोन आहे. कारण मार्केटने काल हा एक सपोर्ट झोन म्हणून ॲक्ट केलेला आहे आणि मार्केटने याला रिस्पेक्ट देऊन मार्केट इथून वर गेलेलं आहे. तर तसं जर बघितलं तर 25,740 हा लेवल कालसाठी आपण दिला होता, पण मार्केटने काल दुपारून हा लेवल काढलेला आहे आणि कन्सॉलिडेट करून चांगल्या पद्धतीने प्राईज ॲक्शननुसार इथून मार्केटवर गेलेलं आहे. तर बऱ्याचशा जणांचे स्टॉप लॉससुद्धा खालच्या साईडला असतील. जर मार्केट 25,650 ते 680 ह्या लेवलपर्यंत आले तर इथून बाउन्स बॅक पण देऊ शकतं. कारण की इथं बऱ्याच जणांचे स्टॉप लॉस आहे. मार्केट इथली लिक्विडिटी घेऊनसुद्धा वर जाऊ शकतं. आणि जर बघितलं तर मार्केटने काल बराच अप अँड डाऊन मुवमेंट दिलेला आहे. तर शक्यतो मार्केट आज साईडवेजसुद्धा राहू शकतं.